नमस्कार मंडळी, वेलक्षेत्र अँगलर चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघू शकता आपली न्यू बॉम्बे अँगलरची नवीन जर्सी नारळी पौर्णिमेनंतर पहिली फिशिंगची ट्रिप आम्ही दरवर्षीप्रमाणे नेहमीप्रमाणे करतोच, कारण की ह्यात आपले सर्व मित्र एकत्र येतात, एक आपले एक्सपिरियन्स शेअर करतात. तर आम्ही आज 2 होड्या केलेल्या. एका होडीने आपल्या होडीचा कॅप्टन होता हर्षद आणि दुसऱ्या होडीचा कॅप्टन होता अविनाश दा. तो एकदम फुल रेडी सेटअप मध्ये होता. आणि ते बघू शकता गणेश दा. मी बेटपाडकर चॅनल युट्यूब चॅनल ह्या व्हिडिओ सगळ्या तुम्हाला बघायला भेटतील. आणि आपल्या 2 होड्या पूर्ण रेडी झाल्या. इथे प्रसादाने एक नवीन फिशिंगची रील घेतलेली, त्यांची पूजा केली, नारळ फोडला आणि त्या फिशिंग रीलची एक चांगली सुरुवात केली. आणि आपल्या होडीकडून पण एक पूर्ण ग्रुपचा एक नारळ देऊन एक फिशिंग ट्रिपची सुरुवात केली. चांगला मावराला होते आणि एक पूर्ण ग्रुप इथं फिशिंग सेटअप बांधण्यात बिझी झाला. तर बघू शकता एक पूर्ण डायवाचे रॉड, पेनच्या मशीनी आणि जास्त करून फायर टायगरला तवसालला खूप रिपोर्ट आहे. आपल्याला सुद्धा माहिती आहे या एरियात फक्त जो लूर चालतो हेकरूसाठी तो एक फायर टायगर. आणि बघू शकता एक निसर्गरम्य असं वातावरण. आणि इथं पहिलीच हर्षदने सुरुवात केली. तर पहिलीच हर्षदने काढली जीटी. तर हर्षदची जीटी एकदम मस्त अशी साईजची होती, बघू शकता एकदम टणटणीत. तर इथे सगळे नंतर 2-3 तास आपल्याला मासात नव्हता लागत, तर सगळेजण कंटाळले, अक्षरशः झोपले अक्षरशः. नंतर परत हर्षदने सुरुवात केली, पण त्या ठिकाणी एकदाच आम्हाला 3-3 मासे लागले. एक हर्षदला तांब लागलेली, इथे मला जीटी लागली नाही, किंवा प्रसादाला जीटी लागली, पण सगळे कॅप्चर करता आले नाही. तर बघू शकता ते बेलपाकडे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतीलच. बरेच वेळ मासा भेटत नव्हता, तर पूर्ण आम्ही थकलेलो. पण नंतर जेव्हा मासे भेटायची सुरुवात झाली, ते अजून एक नवीन जोश आला. आमच्या होडीत पण मासे येत होता, ह्या समोरच्या होडीत पण मासे येत होते. ही खेचाखिची चालूच होती. नंतर असा जे रिपोर्ट आम्हाला भेटायची सुरुवात झाली जिगिंगला, की बघू शकता इथे लागले हर्षदला तांब, जीटी, जवळजवळ 4-5 जीटी अशाच जमल्या. एक आम्हाला 4-5 तास मासा नव्हता, पण हे एका तासात आमचा गेम असा पलटला की एवढ्या जीट्या लागल्या की आम्हाला व्हिडिओ काढायला पण भेटत नव्हती नीट. इथं हर्षदला पण जीटी लागली. ह्या जिगला तुम्ही नक्की बघा, इथे ह्या जिगला एकाच जिगला 2-2 जीट्या लागल्या. त्या पूर्ण जोर लावत, हर्षद पण जोर लावत, पण त्या हर्षद पण काय हार मारण्यातला नव्हता. हर्षद मासा बाहेर काढल्याशिवाय ऐकत नाही. तर बघू शकता इथं त्याला मस्त एकाच जिगला 2-2 लागलेला. हर्षद पण पक्का खुश झाला. नंतर इकडे निखिल दानी पण बघू शकता या व्हिडिओमध्ये त्यांनी जिगिंगला मस्त अशी येल्लो फिन काढलेली होती. तर असे जेवढे भरपूर मासे लागत होते की प्रत्येक जीग तिथं टाकू तिथे मासा लागत होता. पण जे व्हिडिओ काढायला पूर्ण आम्हाला जमत नाही, कारण की आम्हाला मासेमारी पण सुद्धा करायची होती. तर इथं जवळजवळ आमच्या 10-12 जीटी अशाच जमल्या आणि 2 तांबी होत्या मस्त साईजच्या. आणि तवसासारख्या एरियामध्ये 40 ते 60 ग्रामचे जीग आपण यूज करू शकतो. आणि इथे जास्त करून सिल्वर, व्हाईट, पिंक कलरच्या असले की त्यांना जास्त रिझल्ट असतो. आणि इथे रिझल्ट बघू शकता, मस्त असे मासे लागलेलेच होते. जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या वेलक्षेत्र अँगलरला. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. यावंच लागतंय. बघ कसा आहे कडक मध्ये एकदम. कसा आहे यावंच लागतंय.